जी मदर डेअरीची जी जागा आहे ती अदानीच्या घशात जाऊ नये त्यामुळे वर्षा गायकवाड सध्या रस्त्यावरती उतरलेला आहे। आपल्यासोबत वर्षाताई गायकवाड आहे। ताई, मदर डेअरीची जी जागा आहे ती अदानीच्या घशात जाऊ नये त्यामुळे आपण आज रस्त्यावरती उतरलेला आहे, काय सांगा? बिलकुल आमचं म्हणणं हेच आहे की कुर्लाचं जागा जी आहे मदर डेअरीची ती कुर्लाकरांची आहे आणि त्यांची मागणी आहे की या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन व्हावं। कारण आज आपण प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो आपण बघतोय की आज मुंबईला सगळ्यात मोठा त्रास झाला आहे। दिल्लीनंतर प्रदूषणामध्ये मुंबईचे नाव जास्त मोठ्या प्रमाणात आलेले आहे। दुसऱ्या नंबरला मधल्या काळात प्रदूषणामध्ये मुंबई होती। अशा वेळेला आरेची कत्तल झाली। आता या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे। तुम्ही जर आतमध्ये जाऊन बघितलं तर जवळपास 1200 ते 1500 झाडं आहेत आणि जी जवळपास 120-150 वर्षापूर्वीची झाडं आहेत, आंबा आहे, पिंपळ आहे, वड आहे, ते आम्ही तुम्ही जाऊन बघून या सगळे आतमध्ये तिची कत्तल सुरू आहे। कोणासाठी सुरू आहे? अदानींसाठी सुरू आहे। आमचं म्हणणं असं आहे की अदानींचं जे चाललेलं आहे त्याच्यासाठी सगळे पोस्टपाटा आणलेले आहे। लोकांचं ऐकायचं नाही। इलेक्शन पूर्वी आमदारांनी सांगितलं की मी GR रद्द करेन, त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही बंद करू रद्द करू GR, पण दुर्दैवाने झालेलं नाही। 1 वर्षापासून ते लढाई लढण्याचं काम करतात आणि आज मोजणी करायला आली। आमचं म्हणणं आहे मोजणी करू नका, ही जागा कुर्लाकरांची आहे, ही जागा राज्य सरकारची आहे, ही जागा कुर्लाकरांना भेटली पाहिजे, तिथे बॉटॅनिकल गार्डन झालं पाहिजे। कारण धारावीकरांचं म्हणणं काय, आम्हाला धारावीतच पुनर्वसन करा, पण धारावीच्या नावावर हे जमिनी काय घेण्यात चालू आहे मुफ्तमध्ये 25% रेट असं अडाणी आहे कोण की ज्यांच्यासाठी सगळ्या मुंबईकरांचा आवाज दाबण्याचं काम चालू आहे। मड मालवणीचे लोक मोर्चा काढतायत, मुलुंडची लोक मोर्चा काढतायत, कुर्ल्याची लोक मोर्चा काढतायत आणि धारावीकर पण मोर्चा काढतायत। त्यांच्यासाठी पोलीस प्रोटेक्शन देण्याचं काम चालू आहे। कशासाठी? म्हणजे आम्हाला अडवण्याचं काम का केलं? आम्ही चांगलं बोलत होतो, आम्हाला जाऊ द्या, आमचं परवानगी आहे, जाऊ द्या। फक्त आमचं म्हणणं आहे तिथे भेटून आम्हाला आमचं निवेदन द्यायचंय, पण ते पण देऊ दिलं गेलं नाही। एवढी हुकुमशाही कशासाठी? आपल्या या आंदोलनात काँग्रेस व्यतिरिक्त कुर्ल्यातील रहिवासी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत। कोण? कुर्ल्यातील रहिवासी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत आणि कुर्ल्याचेच रहिवासी आहेत आणि लढाई लढण्याचं काम करतात। तुझ्या तुकड्याला बिल्डिंग मधले लोक आले, बिल्डिंग वालेच आहेत। मात्र आपल्या या आंदोलनाला पुन्हा एकदा पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पोलीस अडाणींच्या सांगण्यावर काम करते हे दुर्दैव आहे। आम्हाला अपेक्षा होती राज्य सरकार पोलीस चालवत असेल, पण दुर्दैवाने अडाणींसाठी आमच्या फटका चाललेला आहे, स्थानिकांसाठी नाही चाललेलं आहे। लोकांच्या भावना पण जर ऐकून घ्यायच्या नसेल तर काय करणार सांगा? आपलं पुढचं पाऊल काय असणार ताई? लढाई लढण्याचं काम करणं जोपर्यंत काम बंद होणार नाही। धन्यवाद। आपल्यासोबत काही कुर्ल्यातील रहिवासी देखील आहेत, आपण देखील या रहिवासी संघ म्हणून चळवळीत सहभागी झालेला आहे। आपली मागणी काय असणार आहे? आमची इथे ही मागणी आहे की इथं जी मदर डेअरीची जागा आहे ती जागा जवळजवळ 25 एकरचा जो प्लॉट आहे त्याच्यातली अर्धी जागा मेट्रोसाठी दिलेली आहेत आणि मेट्रोसाठी जेव्हा जागा दिली तेव्हा तिथली झाडं ऑलरेडी काही झाडं तोडली गेलेली आहेत आणि जी राहिलेली जागा आहे ती पूर्ण जागेमध्ये मदर डेअरीच्या पूर्ण जागेमध्ये ती झाडं आहेत। ती झाडं आंबा, वड, पिंपळ सगळी जी ऑक्सिजनयुक्त झाडं आहेत, जी कुर्ल्याचा श्वास आहे ती झाडं आहेत आणि ती झाडं आम्हाला वाचवायची आहेत आणि हे आंदोलन चालूच राहणार जोपर्यंत त्या ठिकाणी एक सार्वजनिक उद्यान। आपल्याला पोलीस पुढे जाऊ देत नाहीयेत। पोलीस आम्हाला अनेक वेळा पोलिसांनी अडवले तरी सुद्धा आम्ही आंदोलन हे चालूच ठेवलेलं आहे आणि आम्ही चालू पोलीस त्यांचं काम। आपण रस्त्यावरती बसलात, मागे वाहतूक कोंडी मोठी प्रचंड प्रमाणात झालेली आहे। हो दे वाहतूक कोंडी, आम्ही काय करू मग? आमचा प्रश्न आहे, आम्हाला श्वास घ्यायचा मोकाचा। आज सगळी चारी बाजूने काँक्रीटचं जंगल झालेलं आहे, आज ती झाडं जोडून परत काँक्रीट उभारणार का? म्हणजे काँक्रीटची जागी काँक्रीट म्हणजे काय? आम्ही श्वास कुठे घ्यायचा? आज लोकसंख्या वाढते, आज लोकसंख्येचा का नाही विचार करत? आज आमच्या इथे भाजी मार्केट नाही आहे, मच्छी मार्केट नाही आहे, कुठल्या खूप साऱ्या आम्हाला सुविधा उपलब्ध नाही आहे तिथे। ज्यावेळी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ज्यावेळी इथं आले होते त्यांनी इथे बॉटॅनिकल गार्डनसाठी त्या जागेची परवानगी दिलेली आहे, तर तो त्यांचा शब्द का पाळला जात नाही? तो त्यांनी शब्द पाळावा। मी शिंदेना विनंती करते की तुम्ही एकदा मदर डेअरीमध्ये या, ती जागा बघा। त्यांना शेतीची आवड आहे, ते ज्यावेळी ठाण्यामध्ये त्यांच्या घरी जातात त्यावेळी ती शेतात स्वतः काम करतात। मी किती वेळा TV मध्ये बघितलेलं आहे। मी एकनाथ शिंदेना विनंती करते की प्लीज तुम्ही एकदा या इथे मदर डेअरीची जागा बघा आणि ती झाडं बघा, तुम्ही स्वतः त्या झाडांचं संरक्षण कराल। मी शब्द देते, म्हणजे मला विश्वास आहे शिंदेवरती की ती झाडं स्वतः वाचवतील आणि त्या ठिकाणी एक सार्वजनिक उद्यान करतील आणि जी कुर्ल्यासाठी नाही, कुर्ल्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे सर्व नागरिकांसाठी ते जागा सार्वजनिक उद्यान उपयोगी होणार आहे।
धन्यवाद. या होता आपल्या कुर्ल्यातील रहिवासी यांचं असं देखील म्हणणं आहे की कुर्ल्यामध्ये मदर डेअरी या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन व्हावे, त्यासाठी आम्ही हे आंदोलन मोर्चा छेडलेला आहे. आपण पाहू शकतो की असंख्य कुर्लाकर व तसेच वर्षाताई गायकवाड असतील या देखील या मैदानात उतरलेला आहे. त्यांचा जो निषेध मोर्चा आहे तो कुर्ल्याच्या नेहरूनगरपासून निघाला होता. काही हाकेच्या अंतरावरती आल्यानंतर आपण पाहतो की पोलिसांनी या ठिकाणी त्यांना अडवलेलं आहे. मात्र या हाकेच्या अंतरावरती 100 मीटरच्या अंतरावरती मदर डेअरी आहे. हे लोक शांततेत निवेदन देण्यासाठी जात होते, मात्र तत्पूर्वी पोलिसांनी त्यांना या ठिकाणी अडवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी रस्त्यावरती ठाण मांडलेला आहे. आपण मागे पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झालेला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यासाठी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र यांची अशी देखील मागणी आहे की जे बॉटॅनिकल गार्डन आहे त्या ठिकाणी बॉटॅनिकल मदर डेअरी आहे त्या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डनच व्हावं, ही जागा अदानीच्या घशात जाऊ नये. त्यामुळे हा निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन नागनाथ शिंदेसह मी रवी खराट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.